धर्मदाय आणि दस्त नोंदणीतील तांत्रिक त्रुटीचा गैरफायदा घेत तब्बल 10,50,00,000ची फसवणूक करणाऱ्या आणि आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनेशी थेट संबंध असल्याचा आरोप असलेल्या जिल्ह्यातील 3 आरोपींना न्यायालयाने मोठा झटका दिला आहे. या संघटनेने तब्बल 126,07,41,457 रुपये गोळा केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणातील एकाचा नियमित जामीन अर्ज तर दोघांचे अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायालयाने तीव्र विरोधामुळे फेटाळून लावले आहे. मुंबई दहशतवादी विरोधी पथकाने सोलापूर जिल्ह्यातील 3 आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 316(5), 318(4) आणि इतर विविध गंभीर कलमाखाली गुन्हा दाखल केला आहे. आरोपींनी कट रचून दस्त नोंदणी आणि धर्मदाय विभागाच्या नियमांमधील तांत्रिक फरकाचा गैरफायदा घेतला. याद्वारे त्यांनी देणगीदार, आयकर विभाग, बँक आणि इतर शासकीय संस्थांची जाणीवपूर्वक दिशाभूल करत तब्बल 10,50,00,000 रुपयाचा अपहार केला व आर्थिक गैरलाभ मिळवल्याची माहिती समोर आली आहे. मुंबई येथील दहशतवादी विरोधी पथकाने सोलापूर जिल्ह्यातील एका संस्थेवर कारवाई करून जवळपास 3 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केलेला होता. त्यातील एका आरोपीला पोलिसांनी अटक केली तर दुसरे 2 आरोपी हे फरार झाले, त्यामुळे त्यांना अटक करता आली नाही. या प्रकरणामध्ये ज्या आरोपीला अटक झाली त्या आरोपीने न्यायालयामध्ये जामिनाचा अर्ज, तर जे 2 फरार आरोपी आहेत त्यांनी अटकपूर्व जामिनाचा अर्ज दाखल केलेला होता. या खटल्याची पार्श्वभूमी अशी आहे की जी संस्था या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यामध्ये नोंदणीकृत आहे असं दाखवलं गेलं, तर ती प्रत्यक्षात धर्मादाय आयुक्तांकडे ती NGO या ठिकाणी रजिस्टर नव्हती. त्या संस्थेनं एक साधं डीड या ठिकाणी, ज्या ठिकाणी आपण खरेदी करतो त्या ठिकाणी नोंदणी केलेलं होतं आणि त्याचा नंबर या ठिकाणी आम्ही ही संस्था रजिस्टर केलेली आहे असं दाखवून त्या संस्थेच्या माध्यमातून नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात जवळपास 10,26,00,000पर्यंत रक्कम या सोलापूर जिल्ह्यातल्या संस्थेने गोळा केलेली होती. त्या संबंधित आरोपीकडे या ATSनं चौकशी केली असता जो आरोपी ताब्यात आहे त्याचा मोबाईल या ठिकाणी जप्त केलेला होता. त्याच्या मोबाईलमध्ये कितीतरी पाकिस्तानी नागरिकांचे नंबर सापडून आले. ही संस्था सुरू करण्यासाठी एक आंतरराष्ट्रीय स्तरावरची संस्था आहे की त्या संस्थेनं या संस्थेला जवळपास 8 लाख रुपयाची सुरुवातीला मदत केली होती आणि त्या 8 लाख रुपयावर ही संस्था चालवून त्यांनी नागरिकांकडून जवळपास 10 कोटीच्या वर रक्कम जमा केली. ज्या संस्थेनं मदत केली होती त्या संस्थेचे जवळपास 15 बँक खाते ATSनं तपासले. त्या 15 बँक खात्यामधून जवळपास 126 कोटी रुपये त्यांनी उभा केल्याचं या ठिकाणी तपासामध्ये निष्पन्न झालं. जवळपास त्या संस्थेच्या काही सदस्यांकडे जवळपास 70च्या पुढं पाकिस्तानी नागरिकांचे नंबर असल्याचं आढळलं. पाकिस्तानी नागरिकांचे व्हॉट्सॲप ग्रुपला या संस्थेनं जॉईन केल्याचं आढळलं. सोलापूर जिल्ह्यामध्ये जी संस्था होती त्या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांकडे जवळपास 50 पाकिस्तानी नागरिकांचे नंबर आढळले. याच्यावरून या संस्थेनं जो काही बोगस रजिस्ट्रेशन नंबर दाखवलेला आहे, मग त्यांनी त्याद्वारे धर्मादाय आयुक्तांची या ठिकाणी फसवणूक केलेली आहे, त्या ऑफिसची फसवणूक केलेली आहे. त्यानंतर हा नंबर वापरून त्यांनी इन्कम टॅक्स डिपार्टमेंटमध्ये ATGचं सर्टिफिकेट असेल किंवा पॅन कार्ड असेल अशा वस्तू त्या ठिकाणी त्यांनी मिळवलेल्या होत्या. त्याच पद्धतीनं केंद्र सरकारचं एक पोर्टल आहे, त्या पोर्टलवर देखील या ठिकाणी त्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं होतं. अशा पद्धतीनं त्यांनी शासनाची देखील मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी फसवणूक केलेली आहे. याची माहिती ATSला लागल्यानंतर त्यांनी या पद्धतीने याचा तपास केला आणि तपास करून तपास सुरू असताना एक आरोपी अटक झाला. दुसरे 2 आरोपींना अटक करण्याच्या तयारीत असताना ते आरोपी पळून गेले आणि ही माहिती या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना किंवा या आरोपींना लागल्यानंतर त्यांनी त्यांच्या संगणकावरील याच्याशी रिलेटेड जो सगळा डाटा होता तो देखील या ठिकाणी डिलीट करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे या आरोपींच्या विरुद्ध फसवणुकीबरोबर त्यांनी सरकार पक्षाचा पुरावा नष्ट केलेला आहे अशी देखील कलमं त्यांच्यावर लावण्यात आलेली आहे. सदर आरोपींनी जो पैसा या ठिकाणी उभा केलेला आहे NGOच्या माध्यमातून, त्यांनी व्हॉट्सॲप ॲपद्वारे या ठिकाणी लोकांना देणगी देण्यास प्रवृत्त केलं
आणि त्या माध्यमातून हा पैसा गोळा केला. निश्चितच या संघटनेचे जे काही पदाधिकारी असतील, अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सचिव यांच्यावर सुरुवातीला या ठिकाणी गुन्हे दाखल झालेले आहेत. या लोकांनी याचा उपयोग हा निश्चितच यांची कनेक्टिव्हिटी ही या पाकिस्तानच्या नागरिकांची असल्यामुळं, पाकिस्तानच्या लोकांची असल्यामुळं, काही आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनांच्या संदर्भात असल्यामुळं निश्चितच या पैशाचा उपयोग देशविघातक कृत्यांसाठी या लोकांनी केला जाऊ शकतो यांच्याकडनं, किंवा केलेला पण असेल. त्याचा तपास अद्याप सुरू आहे. त्यामुळं हे आरोपी जे आहेत ते देशद्रोही असल्यामुळं, यांनी राष्ट्रविघातक कृत्याच्या कार्यामध्ये सहभाग नोंदवल्यामुळं यांना जामीन देण्यात येऊ नये, आणि यांचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन असल्यामुळं यांना जामीन दिला तर निश्चितच या ठिकाणी तपास कामामध्ये ते अडथळा आणतील, आणि विदेशामध्ये पळून गेलं तर त्यांना पुन्हा अटक करून तपास करणं सोयीचं राहणार नाही किंवा करता येणार नाही. त्यामुळं त्यांचा एका आरोपीचा जामिनाचा अर्ज तर दुसऱ्या 2 आरोपींचे अटकपूर्व जामिनाचे अर्ज फेटाळण्यात यावे अशी आम्ही न्यायालयाला विनंती केली, आणि न्यायालयाने आमचा युक्तिवाद ग्राह्य धरून तिन्ही आरोपींचे जामिनाचे अर्ज न्यायालयाने फेटाळून लावलेले आहेत. सर, एटीएसच्या रडारवर ही संघटना किंवा संस्था जी आहे ती कशा पद्धतीने इनिशियल अमाऊंट घेतल्यामुळे संस्था रजिस्टर ही संस्था सुरू करण्यासाठी ज्यांनी फंडिंग केलं, जवळपास 8 लाख रुपये फंडिंग या संस्थेला केलेलं होतं. तर ती फंडिंग ज्या संस्थेने केलं त्या संस्थेची चौकशी केली, तर त्या संस्थेचे डायरेक्ट पाकिस्तानच्या, मी जसं मगाशी सांगितलं की जवळपास 70च्या पुढं पाकिस्तानी नागरिकांचे नंबर त्यांच्याकडून सापडले, आणि त्या संस्थे एवढी छोटी संस्था असून देखील त्या संस्थेकडे जवळपास 15 बँक खात्यामधून 126 कोटी रुपयाच्या वर त्या ठिकाणी पैसे त्या लोकांनी देखील गोळा केल्याचं निष्पन्न झाले आहे. सर, थेट कुठं दहशतवादी यांचे आता काही संबंध किंवा तशा काही कारवाई आता दिसत आहेत? आत्ता तपास सुरुवातीला या ठिकाणी सुरू आहे, त्यामुळे आत्ताच आपण त्याच्याबद्दल काही भाष्य करणं योग्य राहणार नाही.